Hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Krida. MST CET 2024 ॲस्पिरंट कसे आहात सर्वजण. आय होप तुम्ही एकदम बढिया असाल आणि MST CET 2024 ची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने सुरू असेल. बोर्ड परीक्षा त्यासोबत MST CET सुद्धा आहे. तर बोर्ड परीक्षा आणि MST CET प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही इथं प्रिपरेशन नक्की करत असाल आणि करायलाच पाहिजे. तर MST CET ची एक्झाम तुम्हाला द्यायचीच आहे, प्रिपरेशन सुरूच आहे. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक्झाम देण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचं असते. रजिस्ट्रेशन कशासाठी तर एक्झाम देण्यासाठी. ओके, आणि हे रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं असते. तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. ओके, सर्वात महत्त्वाचं रजिस्ट्रेशनबद्दल इम्पॉर्टंट आजच एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ओके, तर पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहूया. त्या अगोदर MST CETचे स्टुडंट्स असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की MST CETची एक्झाम प्रिपरेशन त्यासोबत त्यानंतर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरसाठी आम्ही जे आहे पूर्ण गायडन्स तुम्हाला देत असतो व्हिडिओमार्फत. त्यासोबत सर्व इम्पॉर्टंट स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे इम्पॉर्टंट व्हिडिओज मिळतील. त्यासोबत बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत चॅनलवरती चेक करा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. तर चला अपडेटकडे आपण येऊया MST CET 2024च्या. ठीक आहे, तर पहा की MST CET 2024साठी काल म्हणजेच की 10 जानेवारीला एक इम्पॉर्टंट अपडेट आली. अपडेट अशा प्रकारची होती की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी MST CETसाठी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असते तर त्यासाठी एक वेबसाईट इथं लॉन्च करण्यात आली. ओके, दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी न्यू वेबसाईट इथं लॉन्च होत असते. जसं की यावर्षी 2024 MST CET 2024 साठी ही वेबसाईट इथं लॉन्च करण्यात आली. यावरती तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहेत त्यासोबत रजिस्ट्रेशन आहे या वेबसाईटवरूनच करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन डेट कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट पहा. तर पहा की हे जे वेबसाईट आहे यावर्षी जी नवीन टाईपचा इंटरफेस थोडा आपण इथं रिव्ह्यू करूया वेबसाईटचा. तर वेबसाईट जी आहे इथं नवीन इथं दिसत आहे, म्हणजे इंटरफेस याचा खूप चांगल्या प्रकारे इथं डिझाईन करण्यात आलेला आहे. ठीक आहे, जसे आपण इथं आता पाहतो तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात होम, अबाउट अस, CET, कॅप, ओके, इन्स्टिट्यूट, डाउनलोड. आता इथं पाहू शकता आपल्या कामाचं काय, म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या कामाचं काय आहे, त्यांना काय पाहायचं इथं. तर वेबसाईटवरती तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे असते, ते म्हणजेच की काही नवीन अपडेट आली का, कोणती नोटीस आली का, आणि त्या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे. जसं आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे MST CETचं, तर मग MST CET रजिस्ट्रेशनच्या रिगार्डिंग काही अपडेट आली का तर ते या वेबसाईटवरती तुम्हाला चेक करायचं असते. आता तुम्हाला MST CET एक्झाम रजिस्ट्रेशन करापासून ते ॲडमिशन होईपर्यंत या वेबसाईटवरती तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे. आणि त्याचं टेन्शन नाही आहे, कारण की मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. MST CETची कोणती नोटीस तुम्हाला इथं दिसते का, आपण जसं इथं पाहतो तर MST CETसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे किंवा अशी कोणतीही नोटीस इथं नाही आहे. पण आपण एक प्रेडिक्शन करू शकतो की कधी तुमची MST CETची रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, डेट कोणती असणार आहे. तर पहा, दरवर्षीच्या एक्सपिरियन्सनुसार जेव्हा MST CET एक्झाम असते, एक्झामच्या 2 ते 3 महिन्या अगोदर, 2.5 महिन्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन इथं सुरू व्हायला पाहिजे. मग पहा, तेवढा वेळ विद्यार्थ्यांना पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, कारण की डॉक्युमेंट्स त्यांचे असतात, रिक्वायर्ड असतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके, तर पहा त्यानुसार यावर्षी तुमची एक्झाम एप्रिलमध्ये आहे. तर एप्रिलमध्ये एक्झाम असताना चान्स असे आहेत की आता वेबसाईटची खूप मोठी अपडेट आपल्याला मिळालीच आहे. तर चान्स असे आहेत की फेब्रुवारीच्या 15 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन इथं सुरू व्हायला पाहिजे, असं माझं प्रेडिक्शन आहे. तर आता हे प्रेडिक्शन खरं ठरते काय आपल्याला सुद्धा माहीत नाही, पण फेब्रुवारीमध्ये चान्स आहे, जसं की आपण लास्ट इयरचं डाटा पाहिला त्यानुसार. ठीक आहे, तर पाहूया यावर्षी कधी आपली रजिस्ट्रेशन सुरू होते. आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तुम्ही सुद्धा चेकआउट करा कशा पद्धतीने वेबसाईट आहे म्हणून. ओके, आणि याबद्दल तुम्हाला जेव्हा अपडेट येणार तेव्हा मी देणारच आहे. काही पर्सनली डाऊट विचारायचा असेल तर इंस्टाग्राम पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. तुमचा डाऊट तिथं क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे, आणि खूप महत्त्वाचे व्हिडिओ देणार आहे. डॉक्युमेंट कोणते पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी, त्यानंतर कशी प्रोसेस करायची ऑनलाईन, तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय काय प्रोसेस करावी लागते, सर्व व्हिडिओ देणार आहे. नो टेन्शन, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.